नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच आहाराचाही. सध्या चालू आहे नवरात्र अर्थात देवीचा महोत्सव. शरीरातील अग्नितत्वावर काम करण्याच्या या दिवसात उपवास मोठ्या प्रमाणावर केले जातात. पण उपवास करताना आरोग्य बिघडणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. उपासनेला वेळ मिळावा, खाण्यापिण्यात गुंतलेल्या इंद्रियांना आपलं जे काही आराध्य दैवत असेल त्याच्या ठिकाणी एकाग्र होण्याची संधी मिळावी, ही उपवासामागची खरी संकल्पना असते. त्यामुळे पोट जड होणार नाही, पण शरीर शक्ती टिकून राहील, भूक तर भागेल, शिवाय मन आणि इंद्रियही शांत राहतील असा एक सात्विक पदार्थ म्हणजे शिंगाडा हा उपवासासाठी आदर्श असतो. शिंगाडा शीतल असल्याने पित्तदोष कमी करतो, भूक भागवतो, पण योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात खाल्ला असता पोटाला जडपणा येऊ देत नाही. त्यामुळे शरद ऋतूत म्हणजे पित्त प्रकोपाच्या काळात येणाऱ्या नवरात्रात उपवास करायचे असतील तर त्यासाठी शिंगाडा उत्तम होईल. शिंगाड्याची लापशी बनवणं हे खूप सोपं असतं आणि ती लागतेही खूप छान. यासाठी शिंगाड्याचं 2 चमचे पीठ घ्यावं, मंद आचेवर जरासं भाजून घ्यावं. यात 1.5 कप दूध टाकून शिजण्यासाठी ठेवावं. जरासं दाट झालं की त्यात चमचाभर खडी साखर, चमचाभर तूप टाकून मिक्स करावं. आता गॅस बंद करावा आणि चिमूटभर वेलचीची पूड आणि थोडंसं केशर मिसळून तयार झालेली जी काही लापशी आहे ती सर्व करावी. शिंगाड्याची ही लापशी थंड असते, शक्ती वाढवणारी असते, भुकेचं समाधान करणारी आणि मनाला तृप्त करणारी असते. शक्ती उपासनेच्या या उत्सवात शिंगाड्याची लापशी घेऊन कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. अशाच निरनिराळ्या आरोग्य रेसिपीज पाहण्यासाठी बघत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.